अरे देवा, हे भाग्य समजावं. माझ्या आयुष्यातलं पहिलं मंदिर पाहतोय जे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी आपल्याला काय काय लागत असतं, किती खर्च येतो. शिव महापुराण कथा सुरू आहे. केदारनाथ मंदिरचं मागे बॅनर, महादेवांची मूर्ती आणि शिवलिंग. जय हनुमान. तुम्हाला माहिती आहे का, विठ्ठल रुक्मिणी, विठ्ठल हे श्रीकृष्ण भगवान छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादं मंदिर तुम्ही पाहिलं आहे का आणि त्या ठिकाणी दर्शन केलेलं आहे का. दादा, नवीन गॅस कनेक्शन घ्यायचं. मी आलोय आता क्रोमामध्ये. तर मंडळी, बूथ मस्त ताई जत्रा हॉटेलकडे जायचंय, पण गावाकडची लोक आपण जुगाड करून काम करतो. काय हो, किंमत वगैरे कशी काय याची. नवीन गॅस कनेक्शन घ्यायचं आहे भारत गॅसचं, आणि त्यासाठी मी आता जातोय गॅस एजन्सीवरती. आता मी ज्या एरियात राहतो त्या एरियाच्या जवळ जी ही गॅस एजन्सी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला विचारायचं आहे की सिंगल सिलेंडर कनेक्शनचे किती चार्जेस आणि डबल सिलेंडर कनेक्शनचे किती चार्जेस. परंतु मी आता फक्त विचारपूस करण्यासाठी जात आहे. कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट घेऊन जात नाही आहे. मला तर माहिती आहे तसं, परंतु एकदा त्यांच्याकडून पण कन्फर्म करून घेऊया. आपण जिथे राहतो तिथे बाजूला जे किराणा शॉप होतं आणि त्या ठिकाणी बाबा बसलेले होते. त्यांना मी विचारलं की मला भारत गॅस एजन्सीचं कनेक्शन घ्यायचं आहे, तर ते कुठून घ्यायचं, जवळपास कुठं एजन्सी आहे का. तर बाबांचं स्वतःचं SP चं कनेक्शन होतं, त्यामुळे बाबांना काही आयडिया नव्हती. तर इकडे जे शॉप दिसतंय तुम्हाला, तर या शॉपवाल्याला मी विचारलं गॅस एजन्सीबद्दल, कारण त्यांच्याकडे आहे गॅसची शेगडी. म्हटलं त्यांना आयडिया असेल, कारण गुगल मॅपवर आता विश्वास राहिलेला नाही. मला पवननगरला जायचं होतं 5-7 दिवसाआधी, आणि तो दुसऱ्याच पवननगरला मला घेऊन गेला. परंतु त्यांना पण काही आयडिया नाही आहे. ते बडी महाराज मंदिरकडे एजन्सी राहू शकते असं सांगताय. तर आडगावमध्ये पण एक भारत गॅसची एजन्सी आहे, तर त्या ठिकाणी मी आता जातोय. तर या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. रोशनी गॅस एजन्सी, भारत गॅसची एजन्सी आहे. आणि या ठिकाणी आता आपण विचारणार आहोत की नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी आपल्याला काय काय लागत असतं. भारत गॅसचं नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी आपल्याला किती खर्च वगैरे येणार आहे. मॅडम, आपल्याला नवीन भारत गॅसचं कनेक्शन घ्यायचं आहे. प्रॉब्लेम असा आहे, मी रेंटवरती राहतोय. हो, ॲग्रीमेंट केलं. ॲग्रीमेंट लागेल, बँक पासबुक, आधार कार्ड, लाईट बिलची झेरॉक्स आणि 2 फोटो. ॲग्रीमेंट लागेल, आधार कार्ड लागेल, बँकेचं पासबुक लागेल आणि माझे 2 फोटो. तर मंडळी, नवीन गॅस कनेक्शन घ्यायचं असेल आणि तुम्ही रेंटने कुठल्याही शहरामध्ये राहत असाल तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. सर्वात महत्त्वाचं आहे, तुम्ही ज्या रूममध्ये रेंटने राहत आहे त्याचं रूमचं ॲग्रीमेंट, आणि जर नसेल तर लाईट बिल ऑप्शनल आहे ना, लाईट बिल ऑप्शनल आहे तर मग ॲग्रीमेंट तुमचं, ॲग्रीमेंट किंवा लाईट बिल दोघांपैकी एक लागेल. त्यानंतर तुमचं स्वतःचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि तुमचे 2 फोटो. रेशन कार्ड वगैरे नाही. रेशन कार्ड आहे ना, ते उज्ज्वलाचं कनेक्शन असं आहे का. आणि अजून एक प्रॉब्लेम असा आहे, तर माझ्या आईच्या नावावर आधीपासून कनेक्शन आहे इंडियन गॅसचं, ते आपल्या गावाकडचं आहे. ते तुम्हाला इकडे ट्रान्सफर करून घ्यावं लागेल. नाही, माझ्या नावावर नाही भेटणार का भारत गॅस. भेटेल ना. किती खर्च येतो. उज्ज्वलाचं आहे की इंडियनचं. ते नॉर्मल आहे इंडियनचं. उज्ज्वलाचं नाही, रेग्युलर आहे. ते 2011-12 घेतलं होतं. हां, आहे ते. म्हणजे गावाला येणं जाणं राहतं ना, त्यासाठी इकडे होऊन जाईल. आधार कार्ड चेक केलं जाईल आधी, त्याच्यावर जर नाही दिसलं तर होऊन जाईल. कारण आधार उज्ज्वलाचं काय असतं, त्याला जॉईंट असतं सगळे आधार कार्ड. नाही, आपलं उज्ज्वलाचं नाही. तेव्हा उज्ज्वला योजना नव्हती ना, तेव्हाच आहे. कनेक्शनसाठी कसं काय लागतं. कनेक्शन घ्यायला 4-5 दिवस. मेन ऑफिसला आपल्याला पाठवावं लागतं. कुठं आहे मेन ऑफिस. मखमलाबादला. तुम्ही आज डॉक्युमेंट दिले तर उद्या गाडीवाल्यांसोबत मी तिकडे पाठवते. नाही, तिकडे जत्रा हॉटेल चौपुरी जवळ नाही काय एजन्सी आहे एखादी. जवळ आपली दाखवतात. हां, नाही मग तिथे आहे. मी मॅपवरती चेक केलं, मग त्यानंतर इकडे आलो. मग चार्जेस वगैरे काय आहे. 4,410 रुपये सिंगल टाकी. 4,410 रुपये सिंगल टाकी. आणि शेगडी पण येईल का. शेगडी नाही, रेग्युलेटर. तुम्हाला एक टाकी भरून रेग्युलेटर, नळी, ट्रॉली आणि लाईट एवढं. 4,410 मध्ये सिंगल टाकी कनेक्शन, आणि त्यामध्ये शेगडी येणार नाही.
शेगडीची वेगळे रेट, वेगळे. कारण त्याचे रेट चेंज. आणि शेगडी घेतली तर इन्क्लूड शेगडी जर तुम्ही कुठली घेता त्याच्यावर डिपेंड आहे ना. हा, तरी- 410 प्लस 2350 केलं तर ते वेगळे होतं. हा. 4000 शेगडी घेतली ते वेगळे होतं असं. हां सर. आणि डुएल कनेक्शन घेतलं तर ते 7470 मध्ये डबल 7400. त्यात पण शेगडी नाही, शेगडी. वेगळी ऍड करू शकता. आणि समजा इथून आता आम्ही गेलो गावाकडे राहायला आणि ते आपल्याला जमा करायचं आहे रिटर्न, मग होऊ शकतं. 7410 ना. हो. आणि मग डिपॉझिट 2200 रुपये. रिटर्न भेटेल. 7470 जर घेतलं तर 2200 रुपये एका टाकीत 2200 रुपये एका टाकीत. पुन्हा भेटेल तुम्हाला 4400 रुपये return भेटेल. आपले जे रेग्युलेटरचे असतात रेग्युलेटर पण जमा करावं लागतं. रेग्युलेटर पण जमा करावं. आणि न्यू कनेक्शन तीच प्रोसिजर असते ना दुसरीकडे, बरोबर. फक्त ट्रान्सफर लेटर द्यावं लागतं. मग cylinder इकडे? हेच डिपॉझिट तिकडे भरायचं. बरोबर. आम्ही परत देतो ना. कनेक्शन तेच राहील. आपले गाडी येते का तिकडे सिलेंडर आहे तिकडे. आहे का? आणि डेली येते की आठवड्यातून काही असं डेली येते, पावते जसे असतात त्यानुसार ते एरिया बुक केल्यानंतर? बुकिंग करून द्यायची, हां हां. येऊन जाते सिलेंडर. तर आपल्याला लागणार होती ती सर्व माहिती आपण घेतलेली आहे, विचारपूस केलेली आहे. तर 4-5 दिवस लागतील म्हणे नवीन कनेक्शन भेटायला. तर या ठिकाणी आळगावला शिवमहापुराण कथा सुरू आहे आणि मला दिसलं, त्यामुळे म्हटलं चला दर्शन वगैरे घेऊया. कारण जी कथा आहे तर ती रात्री वाचली जाते म्हणे आणि जागा थोडी कमी असल्यामुळे त्या स्वरूपाची ते व्यवस्था करण्यात आलेली आहे. केदारनाथ मंदिरचं मागे बॅनर, महादेवांची मूर्ती आणि शिवलिंग. तर हेही भाग्य समजावं. मी इकडे आलो होतो, काम असतं तुम्हाला माहितीच आहे, परंतु आता महादेवांचं दर्शन घेतोय. तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि त्या गॅस एजन्सीकडे पण आपण विचारणा केलेली आहे, परंतु आईला कॉल केला होता. आई सांगते अजून 2-3 गॅस एजन्सीकडे जा, तिथे विचारणा कर आणि मग जे योग्य वाटेल आपल्याला तर ते गॅस कनेक्शन आपण घेऊ. तर आता बघतो. तेच बाजूला इकडे शिवमहापुराण कथा चालू आहे आणि येथे वरती पाहू शकता तुम्ही श्री मारुती मंदिर आहे आळगावचं आणि आपल्या देवाचं मंदिर आहे, गुरूंचं मंदिर आहे. म्हणजे पाठ देऊन जाऊ नाही शकत, दर्शन तर करावंच लागेल. तर आता हे मंदिर कसं आहे तर तेही मी तुम्हाला दाखवतो. तर भव्य दिव्य असं मंदिर आहे या ठिकाणी. तर भव्य दिव्य अशी मूर्ती आहे हनुमानजींची. जय हनुमान. तर तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येक शनिवारी मी हनुमंतरायांचं दर्शनाला जात असतो आणि शनिवारायांच्या दर्शनाला. आणि मी प्रत्येक शनिवारी वेगळं मंदिर शोधण्याचा प्रयत्न करतो आणि आता आळगावला आपल्याला एक मंदिर सापडलेलं आहे, योगायोग समजा. परंतु हनुमानजींचं दर्शनासाठी आपण शनिवारी किंवा मंगळवारी इकडे येत जाऊया. तर या ठिकाणी पण दुसरं मंदिर आहे. तर इथे विठ्ठल रघुमाई. तर तुम्हाला माहिती आहे का विठ्ठल रघुमाई? विठ्ठल हे श्रीकृष्ण भगवान आहेत आणि रखुमाई जे रुक्मिणी देवी आहेत. तर यांचं पण दर्शन घेऊया. जय हरी विठ्ठल. आणि या ठिकाणी आय थिंक ज्ञानेश्वर महाराज, इथे नाव तर दिलेलं नाही आहे परंतु त्यांना पाहिल्यानंतर मला तेच वाटतं आहे. इकडे पाहू शकता तुम्ही जय श्रीराम. आणि इकडे आय थिंक एकनाथ महाराज की तुकाराम महाराज, कमेंट करा. आणि बाजूला पण मंदिर दिसतंय. अरे देवा, जय जिजाऊ जय शिवराय. तर मंडळी या ठिकाणी डायरेक्ट आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचंच मंदिर आहे. तर महत्त्वाचं म्हणजे मी असं माझ्या आयुष्यातलं पहिलं मंदिर पाहतोय जे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि तुम्हालाही महाराजांचं दर्शन घडवतो.
तर असल्या प्रकारचं हे मंदिर आहे. जय जिजाऊ जय शिवराय मध्ये पाहू शकता तुम्ही. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज, भव्य दिव्य अशी मूर्ती आहे भावांनो, डायरेक्ट मूर्ती. आणि हे इकडे आहे आपल्या जिजाऊबाई. तर मी आलेलो होतो गॅस एजन्सीचा तपास करण्यासाठी, गॅस कनेक्शनसाठी. आणि पाहू शकता हनुमंतरायांचं दर्शन झालं, त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा या ठिकाणी आपलं दर्शन झालेलं आहे. तर तुमच्यामधून कोणी जोही व्हिडिओ पाहत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादं मंदिर तुम्ही पाहिलं आहे का आणि त्या ठिकाणी दर्शन केलेलं आहे का, कमेंट करून नक्की कळवा. तर हनुमंतराय आणि छत्रपती शिवाजी महाराज दोघांचं आपलं दर्शन झालेलं आहे. तर माझ्या माहितीनुसार एक गाव आहे, मला काही गोष्टी आठवत नाही, परंतु त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर असं उभारलं जात आहे. तेच मला माहीत होतं. आणि हे दुसरं मंदिर, परंतु तिथे मी काही दर्शनाला गेलेलो नाही आहे आणि ते कंप्लीट पण झालेलं नाही आहे आय थिंक. परंतु हे मंदिर पूर्ण तयार आहे आणि या ठिकाणी आपण दर्शन घेतलेलं आहे. तर योगायोग होता. तर चला आता दुसऱ्या गॅस एजन्सीकडे. तर मंडळी शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि फोन चालू आहे आपला दादूबोल सोबत. दादूबोला म्हटलं मी दर्शन घेतलं बरं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. आपण आलोय आता आडगाव नाका जवळील जी भारत गॅस एजन्सी आहे त्या ठिकाणी. आणि इथे आता आपण विचारपूस करूया आपल्याला गॅस कनेक्शन भेटतं का नवीन. दादा नवीन गॅस कनेक्शन घ्यायचं, नवीन गॅस. तर मंडळी या दादांनी आपल्याला सांगितलं इकडच्या खिडकीमध्ये जायचं आहे आपल्याला. ऑफिसवरून आपण माहिती घेतली आणि आपल्याला अशी माहिती भेटलेली आहे की कॅनडा कॉर्नरला जायचं आहे, वसंत मार्केट या ठिकाणी त्यांचं काही ऑफिस आहे. त्या ठिकाणाहून आपल्याला कनेक्शन घ्यावं लागेल. आणि यांना इथे प्राईस वगैरे विचारली तरी त्याबद्दल कुठलीही गोष्ट आपल्याला सांगितली नाही, तिथेच जाऊन विचारावं लागेल म्हणे. तर आपण अजून या एजन्सीवर आलेलो होतो, मधुराज भारत गॅस सर्व्हिसेस. तर या ठिकाणी पण विचारपूस केली आपण. इथे विथ शेगडी 2 सिलेंडर आपल्याला 9,500ला जाणार आहे. तर आता आईसोबत चर्चा करतो मग कोणत्या एजन्सीकडून कनेक्शन घ्यायचं. 10चे शेंगदाणे, भूक लागलेली आहे. मी आलोय आता क्रोमामध्ये आणि या ठिकाणी आपले जिजू काम करतात तर त्यांना भेटायचं आहे. नाही रे बाई, स्पीकर काही चालू नाही. इयरफोन कुठे येतं बाय आपला पण कानले मोबाईल आहे ना. चालणार रे मशीन, चालणार रे. तर मंडळी बूथ मशीन पाहू शकता तुम्ही, बूथ मशीन. हां, तर हे आहेत आमचे जिजू जे काहीतरी गेम खेळतायत वाटतं. काय नाही, इकडे आलो होतो फिरायला. तुम्ही तर गेम खेळताय हो काम सोडून. काय बाबा, त्याला मॅपिंग लावून दिलेलं मग आता नवीन. इथे गॅस एजन्सी आहे ना तिकडे, मग ते आलो होतो म्हटलं चला भेटून घेऊ. बाई खरंच तुला कॉल. हे डेमो चालू आहे का आता? नाही रे, मॅपिंग चालू आहे. तर आपली भेट वगैरे झालेली आहे जिजूंसोबत. तर जिजूंनी आपल्याला एक शॉर्टकट सांगितला, इकडनं हा रस्ता नांदूर नाका जातो म्हणे. तर आपल्याला काही आयडिया नव्हती, तर शॉर्टकट जातोय मी आता. ठिकाणी आपल्याला डाळिंब वगैरे भेटले, चांगले वाटले, त्यामुळे ते आपण घेऊन घेतले. 180 रुपये किलो आणि जे छोटे होते तर ते 140 रुपये किलो. परंतु आता कन्फ्युजन असं आहे की आपल्याला जायचं आहे तो रस्ता कोणता आहे, कारण दोघी मोबाईल बिजी आहेत. एकवरती कॉल चालू आहे, एकवरती व्हिडिओ शूट चालू आहे. ताई जत्रा हॉटेलकडे जायचं आहे. हां सरळ गेले ना, हां सरळ जायचं इकडं, तिकडं जायचं आणि इथून सरळ गेले का डायरेक्ट जत्रा हॉटेल. हां असं आहे का.
या ब्रो. तर आपला दादू सुद्धा तिकडे ब्लॉग शूट करतोय आणि मी सुद्धा बोलता बोलता ब्लॉग शूट करतोय. या असं राहतं ते. तर आपण आलोय आता विश्वकर्मा फर्निचर. घरी जाताना हे दिसलं आणि आपल्याला आपले व्हिडिओ बनवण्यासाठी टेबल घ्यायचा आहे आणि टेबलबद्दल आपण विचारपूस करूया. तर या प्रकारचा एक सिंपल साधा टेबल पाहणार आहोत आपण, कारण सुरुवातीला आपण एकदम बजेट फ्रेंडली काम करणार आहोत. आणि तुम्हाला आधी पण सांगितलेलं, आपण गावाकडची लोक आपण जुगाड करून काम करतो. आणि जर मी माग घ्यायला गेलो तर आपले मोठे बंधू डायरेक्ट पाटाश पाडतील आपल्याला. दादा टेबल पाहिजे होता बा आपले. नाही तो नाही या टाईपमध्ये. हा नाही तो पाहिलाच तो बाहेर तोच आहे ना. हा का तो वेगळा ना वेगळा आहे? एकच आहे ना. तो लहान आहे का? आणि उंची किती आहे बरं याची? प्लास्टिक ना दा का आपण पण म्हटलं आऊ पण तपास करलो. आऊ परवडस का प्लास्टिक ना परवडस? आता प्लास्टिक नाही आता का आवदा का होता आपण आवदा का मोठा आहे त्यापेक्षा. काय हो किंमत वगैरे कशी काय याची? हा टेबल आपल्याला आवडला, परंतु या ठिकाणी मालक नाही आहेत. ते दादा सांगताय मालक येतील तेव्हाच आपल्याला किंमत कळेल. त्यानंतर हा एक टेबल आहे आणि जुगाड म्हणून जो चायनीज कॉर्नरमध्ये किंवा हॉटेलमध्ये असतो ना, तो एक टेबल आहे. मग हे 3 टेबलपैकी आपण एखादा कन्सिडर करू आणि मग तो घेऊ प्राईसच्या हिशोबाने. परंतु मालक नाही आहेत, त्यामुळे आपण बघू 1-2 दिवसानंतर येऊ, वेळ भेटेल तेव्हा. तर फायनली आपण आता घरी पोहोचलेलो आहोत. तर मंडळी वेळ खूप झालेला आहे आणि 3 वाजेला मी निघालेलो होतो घरून. आता वाजलेले आहेत 6:45. आई स्वयंपाक करते, मला पण भूक लागलेली आहे. मी फ्रेश होतो, तेवढ्यात तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब करा, कारण असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.